पिंजरा पिंजरा रे। माय गॉड, वेडी आहे का ती मुलगी? कारण नसताना ती प्रेग्नन्सीचं नाटक का करते? फक्त आम्हाला सुखानं जगू द्यायचं नाही म्हणून। वीर, तुम्ही सांगा ना, हे सगळं ती कोणत्या आधारावर बोलत असेल? मला माहित नाही या सगळ्यातून तिला नक्की काय साध्य करायचं। हा, पण तिला हे नक्की सांगायला हवं की प्रेग्नेंट आहे हे नुसतं बोलून चालत नाही, तर ते सिद्धही करावं लागतं। नाही नाही नाही, तिला यातनं काहीच सिद्ध करायचं नाही। या सगळ्यातनं 2 दिवस का होईना आम्हाला त्रास झाला ना, यातनंच आनंद मानेल। पण मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की जर ही थाप असेल तर त्याची हिम्मतच कशी झाली असं काहीतरी खोटं बोलण्याची। हिमानी, अगं खोटं बोलायला ना हिम्मत नाही, निर्लज्जपणा लागतो, जो या मायलेकींमध्ये ना ठासून भरलेला आहे। पण वीर, मला एक कळत नाहीये की जर तिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये तर मग ती एवढी का मागे लागलीये तुझ्या? तिला माझ्यावरती राग आहे आणि ती जे काय करते ते फक्त रागापोटी करते। पण आता हे कुठेतरी थांबायला पाहिजे। कुठेतरी नाही, आजच थांबलं पाहिजे, कारण मी खूप घाईत आहे। वीर, तू अर्जंट फोन करून बोलवलंस म्हणून मी आले, नाहीतर आज संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये सिनियर डॉक्टर एक सर्जरी करणार आहेत आणि त्यासाठी मला जायलाच हवं। सो मी नारायणीला चेक करून लगेचच निघेन। ठीक आहे, मग कबीर आला की निघू आपण लगेच। कोण कबीर? माझा मामे भाऊ, माझा जवळचा मित्रच आहे, तोही असेल माझ्या बरोबर। ओके, तो आला की निघू। वीर म्हणत होता तेच खरं आहे। आपण थांबायलाच नको होतं या गावात। आम्हाला आमचा संसार फक्त सुखाने करायचा आहे। तुम्ही खरंच हे सगळं निकाली लावा। बस। आईला सगळं गोळच झालंय की हातात आलेली सगळी लक्ष्मी जाती का काय? मच्छिंद्रनं आधी जवळजवळ सगळी संपत्ती त्या आनंदीच्या नावावर केलीये, शिवबाडा पण याचं कबूल केलंय। म्हणूनच या अक्का तिच्या त्या फालतू पोरीनं हा डाव खेळलाय। तर यातून बाहेर कसं काय येणार? जाळ तर मोठं टाकलंय, कठीण समय येता कोण कामास येतो। काय होता त्या? तुम्ही असे बाहेर का फिरताय? नाही, आता वसरीवरच आहे, फुटपाथवर आलेलो नाही अजून, आणि येणार काय दिवसात। म्हणजे काही दिवसापूर्वी तुम्ही आम्हाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं, आता या नव्या संकटातून बाहेर काढा। जीवानिशी वाचवलं, आता जीवावर बेतलेल्या प्रसंगातून वाचवा आम्हाला। तात्या, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण तुम्ही कोणत्याही संकटात असाल तरी मीच तुम्हाला वाचवणार आहे, डोंट वरी। शाबास रे माझ्या वागा। चल तर लागा कामाला, लागा कामाला लागा। हो, बोला काय काम आहे? अरे बोला का काय, इथंच फोन असणार, सगळे तुमचीच वाट बघताय। जा जा आज जा, चल। बरं, आलो मी। वीर, किती वेळ वाट पाहिजे अजून आपण? यांनाही लवकरात लवकर नाही का जायचंय? हो, अगं पण कबीर मला म्हणालाय तो येणार आहे म्हणून। मग तो फोन का कट करतोय? मला नाही माहिती आनंदी, पण तो येतच असेल इतक्यात। इथे काय प्रसंग चालू आहे त्याला माहिती नाहीये का? तो वेळ का घालवत बसलाय? आनंदी, हे बघ, तू काळजी नको करूस, तो
तो कुठल्या तरी कामात अडकला असेल ना, तो थोडी स्वयंपाक करत असणार आहे. पण तू कर ना फोन, त्याला विचार तो कुठपर्यंत आलाय. कबीर फोन का कट करतोय ना तेच कळत नाही. अरे वीर इथेच होतो म्हणून फोन कट केला. नाही तसं नाही का. डोंट वरी, मला माहिती आहे तुझी चिडचिड का होतीये. चल निघायचं. नाही नाही, तरी तिला सांग तू उशिरा का आलास ते, नाहीतर उगाच चिडचिड करत बसेल. मी अक्कांकडे गेलो होतो. हो म्हणजे विनंती करायला की प्लीज हे सगळं थांबा. मी त्यांना क्लिअरली सांगितलं की शेवटी बदनामी तुमच्या मुलीचीच होणार आहे. माफ करा. अगं काही काय बोलतेस, माफी काय मागते. होतात गैरसमज. पाहिलंच आनंदी, मी कबीरला माझा जवळचा मित्र का म्हणतो ते, कारण आपण ज्या गोष्टीचा विचार करत असतो ना, कबीर ते कधीच करूनही आलेला असतो. बरं वीर, चलायचं का आपण? अरे मला रात्री सर्जरीसाठी पोहोचावं लागेल. मी नवीन डॉक्टर असले ना तरी सुद्धा ती सर्जरी बाजूला उभं राहून बघणं सुद्धा माझ्या नशिबाची गोष्ट आहे. या कोण? हो या कबीर, ही हिमानी आहे. ओ हाय. शी इज अ डॉक्टर आणि नारायणीला याच तपासणार आहे. अच्छा. एकदा यांनी नारायणीला तपासलं ना की नारायणी किती खोटं बोलते हे सगळ्यांनाच कळणार आहे. क्या बात आहे यार वीर, भारी आहेस तू. बास ना आता, आपण उशीर झाला, आपण निघू ना वीर पटकन. एक मिनिट निघू काय? आय मीन तू कुठे येतेस? कुठे म्हणजे? वाड्यावर ना. अजिबात नको. अगं कसं आहे, बघ ना, म्हणजे तू जर तिकडे आली तर उगाच इमोशनल लोचा होईल यार तिकडे सगळं. आणि तुझ्यासमोर आम्ही त्यांना वेडवाकड बोलू नाही शकणार. कम ऑन यार, ऍट द एंड ऑफ द डे ते नातेवाईक आहेत ना तुझे. या आय गेस कबीर बरोबर बोलतो आनंदी. तू नको येऊस, तू थांब इथेच. वीर असं काय करतोयस तू? माझं तिथं असणं गरजेचं आहे. अगं तू काय तिकडे जाऊन तिला तपासणार आहेस का? आणि तिकडे जे काही होतं ते वीर सांगेलच ना तुला. नाही वीर, मला काही माहिती नाही, मी येणार आहे. कमॉन आनंदी, उगाच लहान मुलीसारखं नको वागूस. सांगितलं ना तुला आम्हीच जातोय म्हणून. तू पण ना, चला. हे बघ आनंदी, तू नाराज होऊ नकोस. नाही आय मीन तुला तरी आमच्यासोबत यायचं असेलच तर तू चल. नाही कबीर कशाला, तू बरोबर बोललास. आनंदी तू तिथे असशील ना तर मला अक्कांना काही बोलता येणार नाही. चला आपण निघूया. चल का. हा वकील साहेब, हा तुम्ही केलेला ड्राफ्ट वाचला मी. अगदी तसाच हवाय मला. हा म्हणजे माझ्या वाटणीच्या जमिनीचे 2 समान भाग करायचे. एक आत्ता ताबडतोब आनंदीच्या नावावर करायचा आणि दुसरा सध्या तरी माझ्याच नावावर राहू द्यायचा. मग मी तो नारायणीच्या लग्नात तिला देऊन टाकीन. ठीक ठीक ठीक. अरे तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. काय म्हणताय लिखाण? मस्त मस्त चाललंय. पण काय ना दादा, तुझ्या शब्दांच्या पुढे माझे शब्द म्हणजे बडबडगीत वाटायला लागले रे. अरे असं काय नसतं रे नागना. नाही तसंच आहे, मस्तच झालं लिखाण. पण दादा झालंय काय की आपला हा जो चित्रकार आहे ना, त्याच्या आपल्या कुटुंबाप्रतीच्या किंवा त्याच्या स्वतःबद्दलच्या सगळ्या भावना मला प्रथम पुरुषी एकवचनी हव्या होत्या. म्हणजे मला वाटलं, मला जाणवलं, मला दिसलं, मी थांबलो, मी आलो, असं काहीतरी. नाही पण त्यामुळे फार मी तर होणार नाही ना. नाही अजिबात नाही. अरे मुळातच आपण तो चित्रकार संवेदनशील दाखवलाय ना, त्यामुळे कुणाच्या मनात सुद्धा असा विचार येणार नाही. आता समजा उद्या तू सारखं मी 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 केलं तर तुझ्यावर कोणी संशय घेईल का? नाही ना. तसंच आहे. हा कथेचा हिरो हाच कथेचा सूत्रधार आहे. ठीक आहे, दे ते कागद, मी बदल करून देतो. नाही ते छोटे मोठे बदल मी करून घेतो, त्याचं काही नाही एवढं. फक्त तू एक काम कर, याच्या पुढची गोष्ट आहे ना ती अशी आहे की तो हिरो म्हणजे आपला चित्रकार आणि त्याची बायको यांच्यात
पटत नसतं. म्हणजे तो तिचा खूप तिरस्कार करत असतो. काहीतरी गल्लत होते का नागनाथ? का? कारण ज्या टोकाचा संवेदनशील दाखवलाय आपण आपला प्रोटोगॉनिस्ट, तो बायकोचाच काय, कोणाचाच ह्या पातळीला जाऊन तिरस्कार करणार नाही. तो उलट खूपच उदारमतवादी असायला हवा किंवा माफ करणारा. कारण आजूबाजूची सगळीच माणसं परिस्थितीनुसार वाईट वागत असतातच, पण त्यांना असं एकदम रिजेक्ट करून चालत नाही. उलट त्यांच्या कालाने त्यांना समजून उमजून घेतच पुढे जायचं असतं. आता माझं बघ, माझ्यात आणि सरस्वतीत काय कमी वाद झाले, पण मला तिचा कधीच तिरस्कार वाटला नाही. मी नेहमी तिच्यातला माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला. पटतंय, सगळं बोलणं पटतंय मला तुझं. पण काय होतं ना, घरातल्या कलहांपुढे राजा दशरथासारखी माणसं सुद्धा गळून पडतात रे. ठीक आहे, तुझी इच्छा असेलच तर मी लिहून देतो, पण त्यामुळे तुझा हिरो फार एककल्ली तर वाटायचा नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. उलट अरे, त्याचा हा खरेपणा आहे ना, हीच खरी त्याची ताकद आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा जी जी परिस्थिती समोर उभी राहते ना, आपला हिरो त्याप्रमाणेच वागत असतो. म्हणजे कधी दिलदार, कधी एककल्ली, असं आहे. हरकत नाही. हा, तू ठाम आहेस ना? हो हो. झालं तर. कारण शेवटी सिनेमा हा दिग्दर्शकाच्या मनात आणि कादंबरी ही लेखकाच्या मनात फुलत असते. तू म्हणतोस तसंच देतो मी लिहून तसं. हा, ठीक आहे. आणि हे पेन. हो. दादा एक सांगू का, म्हणजे तू उत्तम चित्रकार तर आहेसच, काही वादच नाहीये. पण तू लिहितोस ना, तेव्हा तुझ्या भावनांमध्ये सुद्धा तुझ्या मनातले रंग असे असे ओतप्रोत दिसत असतात. पुरे करतो, प्रयत्न करतो. लिही दादा, लिही. असाच लिहित राहा. तुला वाटतंय की तू कादंबरी लिहितोयस, पण फक्त मलाच माहितीये की तू कादंबरी नाही तर स्वतःच्या आत्महत्येचा दस्तऐवज लिहितोयस. ही कथा अशीच लिहिता लिहिता एक दिवस तूच तुझ्या आत्महत्येची चिठ्ठी पण लिहिणार आहेस, आणि तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल. वीर शहरातून डॉक्टर घेऊन येतोय. तुला खरंच दिवस गेले आहेत का हे बघायला. त्याचा आपल्यावर अजिबात विश्वास नाही. खरं तर बरोबर आहे त्याचं. काय म्हणालीस? नाही, मला म्हणायचं होतं की त्या दिवशी तो गुंगीत होता ना, त्याला आठवत नसावं. नारायणी, तू एवढी अस्वस्थ काय आहेस? काही झालंय का? नाही, पण मम्मा, माझ्या पोटात असलेलं बाळ हे वीरचं आहे की नाही हे त्यांना लगेच कळेल ना? बरोबर आहे कबीर दादाचं. त्याला अक्कांच्या खोलीबद्दल जरा जास्त माहिती आहे ना. नाही म्हणजे तो रोज येतो ना इथे. म्हणजे पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तू असं का बोलतेस? तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का? तुम्हा सगळ्यांना वीरची लागण लागलीये का? जो तो माझ्यावर संशय घेतो. चिडतीयस का? मी साधा सरळ प्रश्न विचारलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वीर पासून सत्य जास्त काळ लपून राहणार नाही. त्याला खरं काय ते कळेल. म्हणजे नारायणी, अगं किती घाबरलीस? हे बघ, तुझ्या पोटात वाढणारं बाळ वीरचं आहे ना? मग का घाबरतेस? राहा ना ठाम. आणि हे बघ, काही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर उभी आहे, लक्षात ठेव. कळतंय ना मी काय म्हणते ते? मला सगळं कळतंय ग, पण हा सगळ्याचा नेमका हेतू काय? नारायणी, हे सगळं तू मला विचारतेस?
तुला तुला तुझा निर्णय बदलायचा आहे का? बोल ना, बोल बोल बच्चा, बोल ना. मी फ्रेश होऊन आले. खोटं बोलतेय माझ्याशी. तिच्या नजरेत दिसतंय किती खोटं बोलतेय. काय चाललंय हे सगळं? त्या तमास गिरणीच्या पोरीत सगळे घरंदाज संस्कार आहेत. आणि मग ही माझ्या नारायणीवर केलेले संस्कार गेले कुठे? काय रे बाबा? काय हा दैव दुर्विलास? वीर दादा, आई शपथ, वीर दादा तू कसा का आला? आणि आनंदी नाही का आली आहे? नाही, ती नाही आली. का नाही आली आहे? नाही माहिती मला पंढऱ्या. कोणाला शोधतोयस? नाही, कोणाला नाही. पंढरी, जा तू आपलं काम कर जा. छे, वीर दादा आल्यावर सगळी कामं बंद. पंढरी ऐक ना, तू खरंच जा तुझी कामं कर. आम्ही आता थोडं कामात आहोत, तुझ्याशी नंतर बोलतो मी. मला काय वाटतं, आपण सरळ अक्कांच्या खोलीत जाऊया. हा, नारायणी तिकडेच असेल. बरोबर आहे कबीर दादाचं. त्याला अक्कांच्या खोलीबद्दल जरा जास्त माहिती आहे ना. नाही म्हणजे तो रोज येतो ना इथे. म्हणजे आणि त्यात तू कबीर, तो का असं विचित्र वागतोय? आणि समजा काही झालंच तर याला जबाबदार कोण? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, आपण जाऊया का आतमध्ये लवकर? चल. हा कबीर दादा म्हणजे एक डोकेदुखीच आहे. त्या वीर दादाचा जीव वाचवला म्हणून काय मोठं काम केलं नाहीये. मला तर हा गब्रसिंगच वाटतोय. आता तूच सांग, मी काय करू? मला खरंच वीरची मदतच करायची होती, पण तू असं नाही अगं.
खरंच असं नाहीये. तू तू कधीच असं वागत नाही. पण ही वेळ महत्वाची आहे. मला भीती वाटते की ह्या सगळ्यांनी मिळून त्याला अडकवलं तर. तुला माहितीये ती नारायणी आणि अक्का ना, त्या एखाद्याच्या जीवावर उठायलाही मागे पुढे बघत नाही. आणि म्हणूनच याला माझीच जास्त मदत होणार आहे. पण याला कळेल तर ना, तूच सांग काही बिघडलं असतं का मी त्याच्या बरोबर गेले असते तर. तो तो कधीच ऐकणार नाही. आणि त्यात तो कबीर, तो का असं विचित्र वागतोय. आणि समजा काही झालंच तर याला जबाबदार कोण.